सगळ्यांनी बघा, मला काहीही झालेलं नाहीये. अर्धा तास झाला असेल, अगदी ठणठणीत आहे मी. याचा अर्थ हाच होतो की त्या बिस्किटमध्ये कसलंही विष नव्हतं. आणि म्हणूनच माया निर्दोष आहे आणि तू कपटी. आता मी म्हटल्याप्रमाणे तुला या घरात राहता येणार नाही. निघून जा माझ्या घरातनं. ये लवकर ये, आतमध्ये लवकर ये. ये माया, ये लवकर. माया ही ना ग. माया तुला काय सांगू, सोन्याहून पिवळं झालंय अगदी. ती मीरा नावाची ब्याद आता कायमची जाणार या घरातून. सुंठी वाचून खोकला गेला आणि काठीशिवाय साप मेला. साप कसला? विषारी नागिण होती ती नागिण. मोठ्या तोऱ्यात मिरवत होती ना घरात सून म्हणून. काय तर वटपौर्णिमेची पूजा करायची होती, नवऱ्याबरोबर पार्ट्यांना जायचं होतं. जा म्हणा आता, जा मशात जा. माया, तू नेम धरलास पक्षावर आणि हातात आंबा आला आणि तोही हापूसचा. माया अगं काय तुला आनंद झाला नाहीये का? आत्या काय झालं? हे कसं घडू शकतं? काय कसं घडू शकतं? त्या कार्टीला मी पॉइझनचं बिस्किट दिलेलं. मग ती मरायला हवी होती ना. 5 ते 10 मिनिटाच्या आत ती कार्टी मरायला हवी होती, पण ती जिवंत आहे. बरं तेवढंच नाही, त्यानंतर ते सेम पॉइझनचं बिस्किट
मंजिरी मॅडमनी सुद्धा खाल्लं, त्यांना सुद्धा काहीच झालं नाही. हे कसं घडू शकतं? अरे हो, हे माझ्या लक्षातच नाही आलं. आई, तू हे घर सोडून नाही जाणार ना? वहिनी, मला माहिती आहे की तुला वेदाची काळजी आहे म्हणून तू हे सगळं बोललीयस मायाला. आणि यात तुझी काही चूक नाही हं. तर प्लीज तू घर सोडून जायचा विचार पण करू नकोस. नाही अनन्याताई, माझी चूक आहे म्हणूनच आई साहेबांनी मला हे घर सोडून जायला सांगितलं. नाही, हे बघ मंजिरी, रागाच्या भरात तुला काहीतरी बोलून गेली असेल, पण म्हणून तू हे घर सोडून जायची काहीच गरज नाहीये मीरा. दादासाहेब, आजपर्यंत आई साहेबांचा मी एकही शब्द खाली पडू दिला नाहीये. आणि आजही पडू देणार नाही, म्हणून मी हे घर सोडून जाईल. वहिनी, अगं आपलंच घर सोडून कोणी जातं का? अथर्वा, या सगळ्या बाबतीत तुला काहीच बोलायचं नाही? आबा, माझ्याकडे बोलण्यासारखं काहीच नाही. दादा, तुला बाकी काही वाटू दे, पण मीरा वहिनी कधीच खोटं बोलणार नाही. प्लीज तिला जाऊ देऊ नकोस. वेदा, 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 ऐक ना. वेदा बाळा. बाबा, मीराला आईने थांबायला सांगितलं ना, तर ती नाही जाणार. मी प्लीज एकदा आईशी बोलाल का? प्लीज. ठीक आहे, मी बोलतो मंजिरीशी. मी पण येते तुमच्यासोबत. वेदाचे बाबा, काय आता? नेमकं मला माहिती आहे तुमचा माझ्यावरती विश्वास नाहीये, पण फक्त वेदासाठी माझी एक गोष्ट आहे का, आता मी या घरातून निघून जाते. त्यामुळे आजपासून वेदाची काळजी घ्यायची जबाबदारी तुमची आहे. या घरातले काही लोक वेदाच्या जीवावर उठले, त्यामुळे तिला एकटं सोडून कधीच जाऊ नका. ती तुमचा रागराग करत असेल, पण तिचं खूप प्रेम आहे तुमच्यावर. वेदाला ना तुम्ही नेहमी जपा. मंजिरी, मंजिरी, दार उघड. आई, आई लवकर बाहेर, बाबांना बोलायचं तुझ्याशी. मंजिरी, मीराला आपण असं घराबाहेर काढू शकत नाही. आई, ऐक ना, तू बाहेर आहे आणि तिला थांबायला सांग. तू सांगितल्याशिवाय ती थांबणार नाही. आई, मंजिरी, मंजिरी, मीरावर एवढं रागवणं चुकीचं आहे. मंजिरी, आई, ऐकतेस ना तू? आई लवकर बाहेर ये. मंजिरी.
करतोय आपण ती हो का नाही देते. तू अथर्वला बोला जा पहिला. हा. दादा लवकर वरती आहे. आई दारच उघडत नाहीये. मंजिरी दार उघड. मंजिरी आई आई प्लीज दार उघड. मंजिरी उठ. नाही तुझ्यावर त्या विषयाचा परिणाम होऊ देणार नाही. उठ उठ मंजिरी. यम शम क्रीम हिम हट. 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 आई मंजिरी प्लीज दार उघड. काय झालं? आई दार का उघडत नाही? काय माहित दादा, आम्ही खूप प्रयत्न करतोय पण आई दारच उघडत नाहीये. मायाने दिलेलं बिस्किट आईसाहेबांनी खाल्ले म्हणून तर. ही अजून इथे काय करते? ही गेली का नाही अजून? वेदा मी नाही राहणार ती. मी माझ्या आईसोबतच जाणार. चल आई आपण जाऊ. मी तिची बॅग सुद्धा भरून आणली आहे. वेदा बाळा, हे बघ तुला माझ्या बरोबर नाही येता येणार. मी येणार. मी माझ्या आईसोबत कुठेही जाऊ शकते.
आजी आजोबा बाबा आत्या सगळे इथेच आहेत ना? तू यांच्या बरोबर इथेच थांब. हा नाही माझी आई जिथे असणार तिथेच मी राहणार. चल आई तू. वेदा बाळा, हे बघ असं नको ना करूच. अभिनंदन मंजिरी, शेवटी तुझ्या मनासारखं झालं ना. मीराला तू घराबाहेर काढलंसच. आता सगळं छान होणार आहे ना. फक्त तिच्यासोबत वेदाही घराबाहेर चालते. आणि आता ह्या वेळेस मी कुणालाही थांबवणार नाहीये. वेदा, बाळा, काय कुठे चाललीस तू? हा, तू कुठे जायचं नाहीस? हा, सोड ही बॅग, सोड बाळा. तुम्ही मला कोणी थांबवू नका. मी कोणाचंही नाही ऐकणार. बाळा, मला सोडून जाशील? हा, तुझ्या बाबाला सोडून जाणार आहेस? असं नको बोलूस प्लीज, प्लीज वेद. माया, किती छान झालंय ना. एकीच्या जागी दोघी जात आहेत. दुग्ध शर्करा योग. ही म्हणजे सोन्याहून पिवळं झालं. वेदा इथून निघून गेली तर मी तिचा बळी कसा देणार? आजपर्यंत केलेली तपश्चर्या वाया जाईल. थांब मीरा. माझी नात माझं सर्वस्व आहे. ती या घरात न कुठेही गेलेली मला चालणार नाही. मी तिच्यासाठी कुणाचेही पाय धरायला तयार आहे. तू या घरात न कुठेही जाणार नाहीस. वेदाला घेऊन तिच्या खोलीत जा. चल नाही. Thank you.